गेल्या 21-22 दिवसापासून वांगचूक यांचं असलेलं आमरण उपोषण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे। एक म्हणजे नीटच्या परीक्षा संदर्भात जे पेपरफुटी झाली आणि या पेपरफुटीमुळे विद्यार्थी मागे असेल बरेचसे 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतल्या। प्रकारे जर 20-22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून घेतल्या असेल आणि तरी सुद्धा शासनाचे डोळे उघडत नसतील तर यासारखं लोकशाहीमध्ये दुसरं दुर्दैव कुठलंही नाही। लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा विचार केला जातो, प्रत्येकाचा म्हणण्याचा आविर्भाव लक्षात घेतला जातो आणि मगच त्यावर तोडगा केला जातो। परंतु या ठिकाणी पूर्णपणे नरेंद्र मोदींची हुकुमशाही पाहायला मिळते। एक म्हणजे हम करे सो कायदा अशा वृत्तीनं वागण्याची प्रवृत्ती आहे। या प्रवृत्तीमुळे लोकशाही आज धोक्यात आहे, संविधान आज धोक्यात आहे। पूर्णपणे संविधान बुडवायचं आणि मनुवादी संस्कृती निर्माण करायची अशा प्रकारची भावना या पूर्णपणे या नरेंद्र मोदींची पाहायला मिळते। या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अशा पाहायला मिळतात। आज तरुणांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या बरोबर दुसरं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या अशा आहेत की जे अमेरिकेसारख्या देशामध्ये जो करार झाला आहे तो शेतीमालाला त्याच्यामुळं नुकसान होणार आहे आणि ते नुकसानातून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि शेतकरी हरियाणामधून पंजाबमधून जे आलेले आहेत त्यांच्या आज दिल्लीच्या सीमेवर ट्रकच्या ट्रक उभे आहेत, परंतु त्यांना आत यायला बंदी आहे। म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं पण करत नाही, तरुणांच्या हिताचं पण करत नाही, मग करताय कोणाच्या हिताचं? एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही अशा प्रकारे नाडवत असाल, त्याला दुःख देत असाल तर यासारखं या देशाचं दुर्दैव कुठलंही नाही। गेल्या 60-70 वर्षामध्ये लोकशाही या देशामध्ये लोकशाही होतीच ना, पण ह्या 14 वर्षामध्ये जी लोकशाही आणलेली आहे ती पूर्णपणे मनोवादी वृत्तीची लोकशाही आहे। हम करे सो कायदा अशा प्रकारची लोकशाही आहे आणि ह्या लोकशाहीला पूर्णपणे आम्ही निषेध करतो। एक म्हणजे वांगचूक म्हण किंवा अभि दिपके म्हणा, हे जे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते जेव्हा भावाचे कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य तरुणांचे कार्यकर्ते आहेत आणि अशा प्रकारे या लोकांच्या पाठीमागं आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे। यांचं जे म्हणणं आहे ते सर्वसामान्य माणसांचं म्हणणं आहे, यांचा जे विचार आहे ते सर्वसामान्य माणसांचे विचार आहेत आणि याला दडपण्याचा प्रयत्न आज शासन करताय। या दडपण्याला शासनाचा पूर्णपणे आम्ही निषेध करतोय। ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं पूर्णपणे या शासनाचा आम्ही निषेध करतो आणि या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करतो। आणि देशमुख सरांनी जे विचार मांडलेले ते अतिशय योग्य आणि चांगले आहेत। त्याच पद्धतीनं ज्या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीचं जे राजकारण चालू आहे किंवा जे न्याय मागण्यासाठी जे शेतकरी असतील, विद्यार्थी असतील किंवा अन्य कोणतीही बाजू असेल तर त्या न्याय मागण्याला या दडपण्यात या सरकारचं धोरण दिसतंय आणि हे सरकार या गोरगरिबांच्या टॅक्समधून ह्याच्यामधून चालतंय, तरीसुद्धा या गोरगरिबांना दाटण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून चालतोय। आज या आपल्या देशामध्ये वांगचूक आणि अभिजित दिपके हे कोणत्याही पक्षाचे पार्टीचे कुठलेही ह्याचे नसताना त्यांना फक्त या देशातील विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या संदर्भामध्ये त्यांना त्यांची भूमिका मांडायची होती की जे शिक्षण क्षेत्रामध्ये जे अनागोतीपणा चालला आहे, भ्रष्टाचार चालला आहे, पेपर लीक चाललं आहे, ह्या गोष्टी थांबवाव्यात आणि त्या थांबवण्यासाठी या देशाचे पंतप्रधान असतील किंवा त्या पंतप्रधानांनी जे शिक्षण मंत्री नेमले त्यांची ही जबाबदारी असताना त्यांनी आलं असं ते सरकार म्हणतंय की कोर्टाच्या आदेशावरून कोर्टानं त्यांची तब्येत बिघडली ह्याचा आदेश काढला, पण कोर्टानं त्या शिक्षण मंत्र्याला काय आदेश काढला नाही की बाबा तुझ्यामुळे ह्या भारतामध्ये अनागोती चाललंय, भारतामध्ये या लोकांच्यात आक्रोश निर्माण व्हायला लागलाय, बाबा तू राजीनामा दे। असं का त्या कोर्टाने शिक्षण मंत्र्याला किंवा पंतप्रधानाला किंवा राष्ट्रपतीला दिल्लीत जातो का तिच्या बाहेर आहे का आफ्रिकेला राष्ट्रपती राहायला आहे? या देशामध्ये दिल्लीमध्ये जी आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, आज जे आपण तुम्ही मोबाईलवर बघता ही टी मीडियावाल्यांनी काही नाही दाखवलं तरी बी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ते तिथं दृश्य पाहतोय। ते दृश्य पाहिल्यावर सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये खड्डे येतात की याला ही काय चाललंय। ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वतंत्र सैनिकांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलं होतं का? ह्या लांड्या लुपाड्याच्या हातात सत्ता देऊन अरे पक्षामध्ये आणि साऱ्या जगामध्ये देशाचे राज्यघटना एक नंबर असताना या भारत भूमीमध्ये या माझ्या विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार होतो आणि हे सरकार गप बसतं, पेपर फुटतो। अरे या राज्यामध्ये मटका लिकेज होत नाही, मटका फुटत नाही, पण पेपर फुटतो म्हणजे
काय यंत्रणा आहे, शिक्षण मंत्र्याचं काय काम आहे, देशाचं गृहराज्यमंत्र्याचं काय काम आहे. हा देश जर आपण एकत्र जर नाही राहिलो, संविधान जर वाचवायचं असेल, संविधान हा आपला धर्मग्रंथ आहे, संविधान जर असेल तर देश चांगला चालणार आहे. आणि आपला देशाचा संविधानाचा ढाचा ह्या नरेंद्र मोदींनी EVM मशीनद्वारेच गळा घोटलेला आहे. EVM मशीन जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही टिकणार नाही. EVM मशीनचा निषेध केला पाहिजे. आणि ही जातीवादी मनोवादी सरकार आज विद्यार्थ्यांवर जालियनवाल हत्याकांड बरा ब्रिटिश हिटलरपेक्षा नरेंद्र मोदीचं काम आणि त्यांच्या मंत्र्याचं काम या भारत भूमीमध्ये जातंय. वाईट वाटतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर राज्य जर असतं, शिरसेट केला असता, अष्टप्रधान मंत्रिमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये होतं. त्यांच्या मंत्रिमंडळाचा कारभार बघा आणि ह्या देशाच्या मंत्रिमंडळाचा कारभार. एक शिक्षण मंत्री आज गृहमंत्री आहेत आणि अमानुष माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा गळ्यावर महिलेला मारहाण होते. या भारत भूमीमध्ये नैसर्गिक जर न्यायनिवाडा जर करायचा असेल तर महिलेवर अन्याय जर होत असेल तर या सरकारनं राजीनामा एकटा प्रधान यानं द्यायचा नाही, संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला पाहिजे. आणि ही मनोवादी सरकार पाडावं. आणि जाहीर निषेध या ठिकाणी आटपाडी तालुक्याच्या वतीनं, आमच्या साहित्यप्रेमीच्या वतीनं या मूर्खांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. सही करण्यासाठी टाइम नाहीये, कारण शिक्षण संस्था शिकण्यासाठी चांगली आहे. त्या ठिकाणी बिअर शॉपीचं लायसन असतं किंवा दारूचं किंवा कुठल्या मटकीचं लायसन कार्ड असतं, लगेच सही झाली असते. अशा गोष्टी सरकार करत आहे. माझं एवढंच सांगणं आहे की आपण आंदोलन आता तहसील कार्यालयावर केलेलं आहे. इथून पुढचं आंदोलन आपण शासकीय दरबारी न करता आपले आमदार आणि खासदार यांच्या घरावर आंदोलन केलं पाहिजे. कारण 2013 साली सरकार होतं काँग्रेसचं, त्यावेळेस विलासराव देशमुख म्हणले तुम्ही उसाला दर काय आता 1200 काय मागताय, 1200 इसरा, आता 800 राहिलं, आता 500 रुपये घ्यायची तयारी ठेवा. त्यावेळेस शेतकरी संघटने अध्यक्ष रघुनाथ दाभोळे म्हणाले सरकार आपण कलेक्टर दरात आंदोलन करायचं नाही. त्यावेळेस आपल्याच सांगली जिल्ह्यातले 2 मंत्री होते सरकारमध्ये, जयंत पाटील आणि पतंगराव साहेब. त्यांच्या घरावर दगडं टाकली आणि त्या घरावर दगडं टाकल्यानंतर राज्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्याला कुणाला दर देतात तसा त्या सरकारमध्ये भाग घेणार नाही. 800 वरून दर उसाचा 1300 रुपये झाला. आता तसंच आपल्याला या निवडून दिलेल्या आमदारावर एकदा दगडं टाकली पाहिजे. कारण आमदारला कळत नाही का खाजगी शाळा वाढायला लागल्या, सरकारी शाळा चालल्या, खासदारला कळत नाही का? आमदार का प्रशब्द कळत नाही? कारण त्याला सांगते तुझी लगेच काढतो, ईडी लावतो तुझ्या मागे. त्यामुळे आमदार सुद्धा बोलत नाही. आमदारला फक्त त्याची आमदारकी आणि त्याचा पगार आणि त्याला त्याची चेलेचे पडे पाहिजे, एवढंच धोरण चालू आहे. त्यामुळे आपण इथून पुढं या सरकारी अधिकाऱ्यापुढे येऊन काही आपला उपयोग होणार नाही. तर आपल्याला ही सरकार हिटलरशी हटवायची असेल तर आमदारच्या आणि खासदारच्या घरावर दगडं टाकावं लागतील. आणि एकदा त्या आमदारला घेराव घालायला लागेल तेव्हा त्याला कळेल पुन्हा तो आमदार व्हायच्या लायकीचा नाही. माता की जय, भारत माता की जय. विद्यार्थ्यावर अमानुष हल्ल्याचा, विद्यार्थ्यावर अमानुष हल्ल्याचा